मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून हतनूर धरणातील अतिरिक्त पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात येत आलेले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यानंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे निवेदन देऊन अतिरिक्त पाणी ओझरखेडा धरणात वळवण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची दखल घेत आज हा निर्णय अंमलात आणलेला आहे. यानिमित्त ओझरखेडा धरणावर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव हर्षराज पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या व्यतिरिक्त पाण्यामुळे हरताळा, ओझरखेडा आणि परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार असून आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याच्या प्रयत्नांना यश आल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. ओझरखेडा धरणाचे पाणी हे शेतकऱ्यांसाठी संजीवनी असून या संदर्भात वारंवार शेतकऱ्यांतर्फे मागणी केली जाते. विशेष म्हणजे ओझरखेडा धरणात आलेले पाणी हे शेतकऱ्यांना केवळ संजीवनीच नसून पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा व वन्यजीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा या मार्गातून सुटत असतो. या प्रसंगी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या वतीने वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यात आल्या. आपण बघू शकतो, जलपूजन करताना आमदार चंद्रकांत पाटील यांचे चिरंजीव हर्षराज पाटील तसेच माजी सभापती आनंदराव देशमुख, पंकज राणे यासह विविध कार्यकर्ते, पदाधिकारी हे या ठिकाणी आपल्याला जलपूजन करत असताना दिसून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व जलसंपदा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ही सुगीचे दिवस आल्याची प्रतिक्रिया अनेक अशा शिवसैनिकांनी या प्रसंगी व्यक्त केली. बघू शकतो, या प्रसंगी जिल्हा उपप्रमुख छोटू भोई हे जलपूजन करत आहेत. तसेच विविध पदाधिकारी हे देखील या ठिकाणी जलपूजन करत आहेत. पाण्याचा प्रवाह हा ओझरखेडा धरणाकडे वळलेला असून यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र नक्कीच हास्य फुलणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचा चंदू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. एक मिनिट. आज या ठिकाणी ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून या तालुक्याचे सन्माननीय आमदार यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्ताने शेतकऱ्यांना हरताळा, ओझरखेडा या आजूबाजूच्या गावातील जे शेतकरी या ठिकाणी पाणी उचलतात त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी माननीय आमदार चंद्रकांत पाटील भाऊ यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे सदैव या तलावामध्ये पाण्याचा पूर्ण धरण भरलं जातं आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी या ठिकाणी मिळतं. पुनश्च आमदार साहेबांचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी पुनश्च आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी ओझरखेडा धरणाच्या काठावर उभं राहून आम्हाला अतिशय आनंद होतोय. कारण की मी स्वतः ओझरखेडा गावचा मूळ रहिवासी आहे, परंतु मुक्ताईनगरला स्थायिक आहे. परंतु शेती माझी स्वतःची या पाण्यावर अवलंबून आहे. माझी शेती स्वतःची या धरणाच्या काठावर आहे. आणि इथले असंख्य शेतकरी या धरणाच्या पाण्यावर ज्यांचं जीवन अवलंबून आहे आणि ज्यांचं क्षेत्र जे कोरडवाहू होतं आजपर्यंत ते बागायती झालं आहे. हे सर्वस्वी पूर्ण श्रेय जर कुणाला द्यायचं म्हटलं तर या मुक्ताईनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील
यांना दिलं गेलं पाहिजे, कारण की ज्या दिवशी पहिल्यांदा ते आमदार झाले त्या दिवशी त्यांनी पूर्ण परिसरातील जे धरण तलाव ओढे नाले यांचा अभ्यास केला. त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की ओझरखेडा धरणाचा एवढा मोठा प्रोजेक्ट हा बनवून पडलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये पाणी नाही आणि त्याच्या अभावी या परिसरात सर्व क्षेत्र कोरडवाहू पडलेले आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान खालावलेलं आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी हा निर्णय घेतला आणि इथे जलसमाधी आंदोलन केलं आणि सरकारला सुद्धा या ठिकाणी काम करण्यास भाग पाडलं. जे काही वीज बिलं थकीत होते, जे काही इंजिनिअरिंगची सगळी कामं प्रलंबित होती, जिथं सर्व्हिसिंग गरजेची होती, पंपिंग स्टेशन बनवणे, काही डागडुजी बाकी होती, ती सगळी करायला लावली. माननीय पालकमंत्री त्यावेळचे गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून इथले वीज बिल भरले गेले आणि नंतर सगळी जे इंजिनिअरिंग होती, जी सगळी पंप स्टेशनची ओरायलिंग सर्व्हिसिंग होती, ते सगळी केली गेली आणि पहिल्यांदा तिथं आमदार झाल्यानंतर चंदूभाऊंनी या धरणामध्ये पाणी टाकायला सुरुवात करायला लावली. जेव्हा की या धरणाचा जास्ती लाभ क्षेत्र हे ओझरखेड्यापासून आतमध्ये जे भुसावळ तालुक्यातील गाव आहे त्या गावांसाठी असल्यावर सुद्धा त्यांनी राजकीय स्वार्थ न बघता सर्व शेतकऱ्यांचं कल्याण बघून या धरणामध्ये पाणी टाकण्यासाठी आग्रह केला. खरंच यालाच विकास पुरुष म्हणतात, जे निरपेक्ष भावनेने जनतेच्या कल्याणाप्रती समर्पित होतात. म्हणून आज मला खरंच चंदूभाऊ यांना लोकप्रतिनिधी पाहून खूप आनंद होतो, अभिमान वाटतो. म्हणून सर्वांना मी विनंती करतो की माझ्या मागे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचा जयघोष करावा. चंदू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचा जय असो. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा जय असो.